हे फिश क्लीनर आहे. हे मी अँगलर टॅकल इंडिया इथून ऑर्डर केलं होतं. 50 रुपये फक्त. आणि पुरं स्टेनलेस स्टीलचं आहे. त्याच्यामुळे काही लवकर खराब होण्याचे चान्स नाही. आणि याने हे मासे चांगले क्लीन करता येतात. हे जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही अँगलर टॅकल इंडिया इथून ऑर्डर करू शकता. नमस्कार मित्रांनो, मी परेश गायकर. आज घेऊन आलो आहे तुमच्यासाठी आणखी एक नवीन व्हिडिओ. आज सकाळी जराशी थोडीशी अनबॉक्सिंगच आहे आणि थोडीशी वेगळी आहे. चहा पिते. तर आत्ता जो व्हिडिओ असणार आहे तो आहे ह्या रीलवर. ह्या रील ही 4000 सिरीजची रील आहे. याचा गेअर रेशिओ आहे 5.2.1. 13 अधिक 1 बॉल बेरिंग म्हणजे 14 बॉल बेरिंग आहेत. आणि हिचं विशेष म्हणजे सांगतो तुम्हाला, मेटल स्पूल आहे म्हणजे पूर्ण ॲल्युमिनियम बॉडीची आहे. आणि हा स्क्रू हँडल पॉवर नॉब आहे. 4000 सिरीजची रील आहे मित्रांनो. आणि हिचा ड्रॅग कॅपॅसिटी आहे ती म्हणजे 9 किलो. आज थोडा घाईत आहे, पटकन व्हिडिओ बनवायचा आहे मला 2 मिनटातच, वन टेकमध्ये. आणि वन टेकमध्येच बनवते नेहमी. आणि ही आहे आपली लाईन. हिचं नाव काय आहे, स्वॉर्ड फिश म्हणून आहे. 0.26 mm ची लाईन आहे. आणि ही जी कॅपॅसिटी आहे 23 किलो. एक सेट लाईन आहे मित्रांनो. आणि ही मेड इन जपान आहे आणि जर्मन टेक्नॉलॉजीने बनवलेली आहे. कलरफुल आहे, मल्टी कलरची आहे. तर ही आता ह्या रीलवर मी चढवतो. आणि रीलला स्पूलला ग्रिप बघा मित्रांनो, एक नंबर ग्रिप दिली. त्याने काय होते, ती जी आपण लाईन चढवणार आहोत ना ती सटकणार नाही. तर पहिली मारून घेऊया याची आपण मस्तपैकी गाठ. थोडासा व्हिडिओ करतो पॉज. तर मित्रांनो, जेव्हा लाईन चढवतो तेव्हा पहिले आपल्याला एक साधा आपला जो कुठलाही रॉड असेल तो घ्यायचा आहे. माझा क्रोकोडाईलचा साधा रॉड आहे. याच्या पहिल्या गाडमधून टाकायची आहे ती. आणि त्याच्यानंतर आपल्या रीलला कनेक्ट करायची. आणि त्याच्या आधी ही लाईन आपल्याला 10 ते 15 मिनटं पाण्यात भिजवायची आहे. माझ्या आधी पण याच्यावर व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर ही आहे रील. आणि मी आता ह्याला गाठ मारतोय. गाठ मारण्याचा व्हिडिओ मी आधी पण एक व्हिडिओ याच्यावर बनवलेला आहे. हां, तुला देते. तुला उघडाच आला असतो. कर, मी चहा पिते. गुंडाल तू, चल. बरोबर आहे गुंडाल. उभा जरासा. पुष्कर थोडा टाईट धर. कपडा भिजवलाच नाही. चहा थंड आला. गुंडाल गुंडाल. तो येईल भोकानं चावल. गुंडाल गुंडाल पटकन. मित्रांनो, 150 मीटरचा हा स्पूल आहे. जवळजवळ आपला अर्धा भरून झाला आहे. आणि बाकीचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला फिशिंग करताना दाखवणार. ह्या रीलचा काय रिव्ह्यू आहे आणि लाईन जी लाईन भरलेली आहे ती कशी चालते आपल्याला, कारण इथं आपल्याला रिव्ह्यू समजणार नाही याची. जवळजवळ आपली 100 मीटर लाईन आहे ती भरून झालं आहे. आणि आणखी बसणार आहे. मला वाटतं 150 मीटर ही पूर्ण बसणार आहे. आणि झाली मित्रांनो 150 मीटर. ह्या रीलला एकदम परफेक्ट लाईन बसते बघा. एवढीच लाईन वाचली. चालते. बाकीचा जो व्हिडिओ आहे तो आपण डायरेक्ट फिशिंग स्पॉटला बघणार आहोत. धन्यवाद. चालू केलं ना? हां, चालू केलं. हो, दिसतोस. आपली सेकंड कॅच आहे ही टिट्टी मिनो या रबर शॅडवाला. हे बघा, 2 कास्ट आणि 2 आपल्याला कॅच झाल्यात. हा बघा, हा
टीटी मिनोचा रबर शॅड आहे. नंतर मला फक्त आणि शेअर कर. त्यानेच फोटो पण क्लिक करतो. खाली जरा क्लिक कर. बघू शकता तुम्ही आपल्याला ह्या चांगल्या 2 कॅच झाल्यात तांबी. आणि मला जास्त व्हिडिओ करायला जमला नाही कारण बॅटरी माझी लो होती. आणि आता मी दुसऱ्या मोबाईलवरून दाखवतोय. हे काढ बाबू, हे खाली काढ बाबू. हा चांगल्या साईजच्या आहे ना. आपल्या 2 कॅच चांगल्या मिस झाल्या. एक साधा जो जिगड लावला होता ना तो वाकवला. आणि ह्याच्या आता आपण रेसिपी बघणार आहोत. गप्प यार ना, आताच बनवशील ना. तर ह्या तांबींची आता आपण आत्ताच्या आता रेसिपी बनवणार आहोत. निघते की नाही उपच उलटी कर. हे बघा कसली खतरनाक आहे, चांगल्या साईजची एकदम. डायरेक्ट फोटो उभा राहा वरती. दाखव तुला कशाला नूडल्स पाहिजे. नूडल्स कसली नूडल्स. साहित्य काय काहीच नाही म्हणून बोलते. सॉस होता ना. सॉस होता. सॉस आहे म्हणजे टाकशील का. हो भाजी तरी कुठे आहे. धर असं तर बाकी काय नको. अंड टाका. अंडा आहे ना. अंडा नूडल्स ठीक आहे. तुकडा थांब नंतर करते. हे धुवा आपलं जाल.
मसाल्याची वाटली बाई. लांबून घेतला तरी काय
हो कसं मला काय